माझं नाव वर्षा गजानन डवरे. मी अमृता खंडेराव मॅडमकडे स्वयंपाकाचे काम करते. मला त्यांनी असंच बोलता बोलता सांगितलं की वैष्णवी मुली नावाच्या मुलीसोबत काय घडलं. त्याच माझ्या मुलीच्या बाबतीत पण घडलं होतं. पण मी माझ्या मुलीला विचारलं. माझी मुलगी मला सांगत नव्हती, कारण की तिच्या मागे आणखी 2 मुली आहे मला. तर तिला वाटत होतं की माझ्या आईच्या मग ह्या दोघींचं शिक्षण पाणी आणि माझी काळजी कशाला सांगू, म्हणून ती मनातच दाबून ठेवत होती. पण मी तिला विचारलं, तुला काय आहे ते मला सांग तू. नंतर तिला काहीच नाही सांगितलं. मला बाहेरून माहिती पडलं माझ्या मुलीला काय त्रास आहे. तेव्हा मी निर्णय घेतला. माझ्या माणसाला पण सांगितलं की आपल्या मुलीला आपण धीर द्यायचा, लोकांचा विचार करायचा नाही. कारण की मुलगी घरी आल्यानंतर लोक दुसऱ्या नजरेने बघतात, हे आपल्यालाही माहिती आहे. पण एक कामवाली बाई असून जर मी माझ्या मुलीला धीर देऊ शकते, तर तुम्ही सुशिक्षित लोक का असे वागतात बा, मला हे म्हणायचं आहे. माझ्या मुलीला मी डायरेक्ट त्या माणसाला म्हटलं, माझ्या जावयाला, की माझी मुलगी तुझ्या घरी पाठवायची नाही. मी जेव्हा 9 महिने माझ्या पोटात वाढवू शकते, तर मी माझ्या मुलीचं आयुष्यात काही पण करू शकते. आज मला तिचं शिक्षण पूर्ण करून तिच्या पायावर उभी करायची आहे. म्हणून मी माझ्या मुलीने मग मला बिनधास्तपणे सगळं काही सांगितलं आणि मी निर्णय घेतला त्याच्याकडे पाठवायची नाही आणि तोड घ्यायची. आता ती प्रायव्हेट जॉब करत आहे आणि खुश आहे. आणि पुढचं शिक्षण पण करून तिला पुढे बघू आपण शिक्षणाचं काय.